की जर तुम्हाला ब्लड प्रेशर असेल किंवा काही कोलेस्ट्रॉलचे आजार असतील किंवा डायबिटीजचा आजार असेल किंवा अजून थायरॉईडचे आजार असतील आणि याच्यासाठी तुम्ही जे काही गोळ्या औषध वर्षानुवर्षे घेत आहात, वयानुसार जर तुम्हाला इरेक्टाईल डिस्फंक्शन आले असेल किंवा ईडीचा प्रॉब्लेम असेल किंवा इंडियाच्या रक्तवाहिन्या आहेत त्या आपल्या शरीरातील सगळ्यात बारीक रक्तवाहिन्या असतात, तिथं काही चोकअप झालं, तिथं काही अडथळे झाले, तिथं काही प्लाक निर्माण झाले, ट्रीट करत असतात आणि त्याचं बेसिक जे कॉज आहे कार्डिओव्हॅस्क्युलर, तुम्हाला अँजिओप्लास्टी किंवा बायपास सर्जरी करण्याची गरज भासू शकते. म्हणूनच हा व्हिडिओ मी बनवित आहे. मित्रांनो, कालांतराने 45-50 नंतर हे टेस्टोस्टेरॉनचं प्रमाण 30 ते 40% घटतं की आपली व्हॅस्क्युलर हेल्थ डॅमेज करण्याचं काम हे करू शकतं आणि त्याच्यामुळे आपल्याला इम्पोर्टन्सी येते. नमस्कार मित्रांनो, वयानुसार जर तुम्हाला इरेक्टाईल डिस्फंक्शन आले असेल किंवा ईडीचा प्रॉब्लेम असेल किंवा नपुसंकता आली असेल तर तुम्ही त्याला बिलकुल निग्लेक्ट करू नका. कारण की इम्पोर्टन्सी इज द फर्स्ट साईन. कारण की ते आपल्या इंडियाच्या रक्तवाहिन्या आहेत त्या आपल्या शरीरातील सगळ्यात बारीक रक्तवाहिन्या असतात. तिथं काही चोकअप झालं, तिथं काही अडथळे झाले, तिथं काही प्लाक निर्माण झाले तर हे फर्स्ट साईन आहे की आपल्याला हार्ट अटॅक येण्याचं किंवा आपली कार्डिओव्हॅस्क्युलर हेल्थ आपली बरोबर नाही आहे, याचं पहिलं साईन आहे. म्हणून तुम्ही इम्पोर्टन्सीला इतकं लाईटली घेऊ नका आणि फक्त व्हायग्रा औषध घेऊन जर इम्पोर्टन्सी फक्त तुम्ही ट्रीट करत असाल आणि त्याचं बेसिक जे कॉज आहे कार्डिओव्हॅस्क्युलर, त्याला जर तुम्ही त्याच्यावर प्रॉपर ट्रीटमेंट किंवा त्याच्यावर वर्कआउट करत नसाल तर नक्कीच येणाऱ्या काळामध्ये विदिन अ स्पॅन ऑफ 1 or 2 years तुम्हाला अँजिओप्लास्टी किंवा बायपास सर्जरी करण्याची गरज भासू शकते. म्हणूनच हा व्हिडिओ मी बनवित आहे. मित्रांनो, मी आहे डॉक्टर उमेश. ॲज अ क्लिनिकल सेक्सोलॉजिस्ट म्हणून गेल्या 40 वर्षापासून सातत्याने तुम्हाला मी मार्गदर्शन व सेक्स एज्युकेशन देण्याचा प्रयत्न करीत आहे. खरोखर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच माझ्या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त आपल्या मराठी बांधवांना शेअर करा, जेणेकरून त्यांना पण माझ्या व्हिडिओचा नक्कीच बेनिफिट झाला पाहिजे. तर मित्रांनो, आजचा जो आपला व्हिडिओ आहे की वयानुसार आलेली कमजोरी किंवा नपुसंकता. आता वयानुसार नपुसंकता का बरं येते, कमजोरी का येते, याला भरपूर कारणं असतात. सगळ्यात महत्त्वाचं पहिलं कारण जे असतं ते तुमच्या डोक्यामध्ये येतं की लो टेस्टोस्टेरॉन. बरोबर आहे की वयानुसार 30 वर्षाच्या नंतर 1% टेस्टोस्टेरॉन आपल्या शरीरामध्ये कमी प्रोडक्शन होतं. त्याच्यामुळं कालांतराने 45-50 नंतर हे टेस्टोस्टेरॉनचं प्रमाण 30 ते 40% घटतं आणि त्याच्यामुळं आपल्याला जितकी प्रॉपर डिझायर भेटायला पाहिजे तितकी भेटत नाही आणि त्याच्यामुळं आपल्याला इम्पोर्टन्सी येते. दुसरं कारण काय आहे की जर तुम्हाला डायबिटीज असेल किंवा ब्लड प्रेशर असेल तर तुमची जे व्हॅस्क्युलर हेल्थ असेल ती प्रॉपर वर्क करणार नाही, प्रॉपर काम करणार नाही, जे की रक्तपुरवठा करण्याचं काम करतं आपल्या इंडियाकडं. त्याच्यामध्ये कुठेतरी कमतरता येईल आणि त्याच्यामुळं पण आपल्याला इरेक्टाईल डिस्फंक्शन होऊ शकतं. तिसरी गोष्ट आहे की आपल्या शरीरामध्ये जर कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढलं असेल, तुम्ही खूप ओबेज आहात, ओबेसिटी वाढलेली आहे आणि त्याच्यामुळे तुमच्या शरीरातलं कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढलेलं आहे आणि ॲडव्हान्स कोलेस्ट्रॉल आपण टेस्ट केलं तर ते पण ॲबनॉर्मल दाखवत आहे, तर ते पण एक कारण होऊ शकतं की आपली व्हॅस्क्युलर हेल्थ डॅमेज करण्याचं काम हे करू शकतं आणि त्याच्यामुळं आपल्याला इम्पोर्टन्सी येते. चौथी गोष्ट आपल्या शरीरामध्ये L-आर्जिनिनचं प्रमाण खूप चांगलं पाहिजे. कारण की त्याच्यामध्ये नायट्रिक ऑक्साईड रूपांतर होतं. त्यामुळे नायट्रिक ऑक्साईडचं जर प्रमाण कमी आपल्या शरीरामध्ये असेल तर नक्कीच आपल्या रक्तवाहिन्या जे चांगल्या मोठ्या पाहिजे तर त्या थोडा श्रिंक आणि बारीक होऊन जातील आणि त्याच्यामुळं आपल्या इंडियाकडचा रक्तपुरवठा कमी होतो. आणि जे आपलं एंडोथिलियम असतं ही रक्तवाहिनी आहे आणि रक्तवाहिन्याच्या आतला जो भाग असतो, आतला पडदा जो असतो त्याला मी एंडोथिलियम म्हणतो. ते एंडोथिलियमच आपल्या बॉडीमध्ये नायट्रिक ऑक्साईड सिक्रेट करण्याचं काम करतं आणि हे एंडोथिलियम वयानुसार थोडंसं वीक झालेलं असतं, कमी नायट्रिक ऑक्साईड सोडतं आणि त्यामुळं आपल्या ज्या रक्तवाहिन्या असतात त्या पूर्ण प्रॉपरली डायलेट होत नाहीत किंवा फुलत नाहीत आणि त्याच्यामुळं आपल्या इंडियाकडचा रक्तपुरवठा कमी होतो. पाचवी गोष्ट की आपल्या वयानुसार काही ना काही आपल्या डोक्यामध्ये विचार चालू असतात, काहीतरी काळजी चिंता करतो आपण आणि त्याच्यामुळं काय होतं की आपल्या बॉडीमध्ये ॲड्रेनलिनचं प्रमाण जास्त होतं किंवा दुसरे काही नेगेटिव्ह हार्मोन्स असतात ते जास्त सिक्रेट होतात आणि त्याच्यामुळं पण आपल्याला इम्पोर्टन्सी येते. तर या 5-6 गोष्टी असतात
की जेणेकरून त्याच्या कारणामुळं तुम्हाला नक्कीच इम्पॉर्टन्स येते. आणि 6वं कारण आहे की जर तुम्हाला ब्लड प्रेशर असेल किंवा काही कोलेस्ट्रॉलचे आजार असतील किंवा डायबिटीजचा आजार असेल किंवा अजून थायरॉईडचे आजार असतील आणि याच्यासाठी तुम्ही जे काही गोळ्या औषध वर्षानुवर्षे घेत आहात तर त्याचे पण साईड इफेक्ट इम्पोर्टन्सीवर होतात, हे पण तुम्हाला लक्षात ठेवायला पाहिजे. तर आता मी तुम्हाला सांगतो की हे तर खूपच कॉमन आहे, काय वयानुसार आलेली कमजोरी. वयानुसार कमजोरी हे काय येते हे मी तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे. आता याच्यावर आपण काय म्हणजे घरच्या घरी उपचार करू शकतो ते आपण लक्षात घेऊया. तर मित्रांनो, रोज सकाळी 1 ग्लास बीटरूट ज्यूस किंवा अनारचा ज्यूस जर तुम्ही रोज सकाळी घेतलं तर नक्कीच आपल्या शरीरामध्ये नॅचरल फॉर्ममध्ये L-आर्जिनिन वाढून नक्कीच आपल्याला नायट्रिक ऑक्साईड चांगले आपल्याला मिळतात आणि त्याच्यामुळं आपल्या जे रक्तवाहिन्या असतात ते डायलेट होऊन आपल्या इंद्रियाकडचा पुरवठा रक्त सप्लाय वाढण्यासाठी नक्कीच मदत करतात. दुसरी गोष्ट आहे की तुमच्या डेली रुटीनमध्ये 3 ग्राम कंपल्सरी तुम्हाला झिंक पाहिजे, 2 to 3 ग्राम कंपल्सरी ओमेगा फॅटी 3 ॲसिड पाहिजे आणि टेस्टोस्टेरॉन वाढण्यासाठी जे मॅग्नेशियम वगैरे पाहिजे ते पण नॉर्मल पाहिजे. तर त्यासाठी तुम्हाला ग्रीन व्हेजिटेबल्स आणि फ्रूट्स याचं जास्त सेवन करावं लागेल आणि काही जे काही नट्स असतात, बदाम असो, अक्रोड असो, पिस्ता असो, याचं पण प्रमाण तुम्ही थोडंसं तुमच्या आहारामध्ये जास्त ठेवायला पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, जर आपलं म्हणजे मसल बाइंडिंग एजंट जो आहे इसेन्शियल अमायनो ॲसिड, ते इसेन्शियल अमायनो ॲसिडचं प्रमाण पण आपल्या रक्तामध्ये चांगलं पाहिजे, जेणेकरून आपलं प्रोटीन सिंथेसिस चांगलं होतं आणि त्याच्यामुळं मसल बिल्डिंग आणि मसल कॅपॅसिटी चांगली होते. आणि त्याचसाठी कंपल्सरी तुम्हाला सकाळ, संध्याकाळ, दुपार जेव्हा तुम्हाला वेळ भेटेल तेव्हा 2 बॉईल एग तुम्ही घेऊ शकता. दिवसातून 5-6 बॉईल एग घेतलं तुम्ही तरी चालेल. त्याच्या आतलं पिवळं भाग काढायचं का नाही काढायचा तो तुमचा भाग आहे. दॅट इज ऑल्सो गुड कोलेस्ट्रॉल, ते पण म्हणजे व्हिटॅमिन D3 ॲब्झॉर्प्शनसाठी खूप चांगल्या प्रकारे गरजेचं असतं. त्याच्यानंतर रेग्युलर बेसिसवर तुम्हाला एक्झरसाईज करणं गरजेचं असतं. जसं मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की L-आर्जिनिनची फॅक्टरी आहे जी आहे ती आपल्या नाकामध्ये आहे. तर तुम्ही जितकं डीप ब्रिदिंग सकाळी घेसाल तितकं तुमचं ऑक्सिजनेशन चांगलं होणार, तुमच्या पेशींना चांगलं ऑक्सिजन भेटणार आणि L-आर्जिनिनचं प्रमाण वाढून नायट्रिक ऑक्साईडमध्ये रूपांतर होऊन तुमच्या रक्तवाहिन्या ह्या फुलून जातील आणि पूर्ण आपल्या शरीराचा रक्तपुरवठा जर चांगला झाला तर तुम्हाला फ्रेश आणि एनर्जेटिक वाटेल. हे पण अत्यंत करणं गरजेचं आहे. जर वयानुसार टेस्टोस्टेरॉनचं प्रमाण तुमच्या बॉडीमध्ये कमी असेल तर त्यासाठी आमच्या क्लिनिकला टेस्टोस्टेरॉन रिप्लेसमेंट थेरपी तर आहेच, पण जर तुम्ही जिममध्ये जाऊन थोडंसं व्हिगरस किंवा स्ट्रेंथनिंग एक्सरसाइज जर केलं तर नॅचरल फॉर्ममध्ये तुम्हाला टेस्टोस्टेरॉन लेवल नॉर्मल ठेवण्यासाठी नक्कीच व्यायामाची मदत होते. जर तुम्ही वॉकिंग पण करत असाल तर 1 मिनटं 3 मिनटं वॉकिंग करा, 1 मिनटं रनिंग करा, 3 मिनटं वॉकिंग करा, 1 मिनटं रनिंग करा, तरी टेस्टोस्टेरॉन बूस्ट होण्यासाठी या वॉकिंगची पण तुम्हाला मदत घेता येऊ शकते. कारण की वॉकिंग तुम्ही उन्हामध्ये करता आणि त्याच्यामुळं व्हिटॅमिन D3 तुम्हाला चांगल्या प्रमाणात मिळतं आणि त्याच्यामुळे टेस्टोस्टेरॉनचं प्रोडक्शन पण चांगलं आपल्याला भेटू शकतं. तर मित्रांनो, हे तुम्ही विसरू नका की इम्पोर्टन्सीचं जे कारण आहे हे फक्त आणि फक्त टेम्पररी व्हायग्रा औषधी घेऊन जर तुम्ही सॉल्व करायचा प्रयत्न करत असाल तर इथंच तुम्ही चुकतात. कारण की कोणत्याही आजाराला मुळापासून काढणं हे आपल्या हातामध्ये असतं आणि त्याच्यासाठी लाईफस्टाईल आपण चेंज केली, लाईफस्टाईलमध्ये बदल केले तर नक्कीच हे घडून येऊ शकतं. तरी मित्रांनो, वयानुसार आलेल्या लैंगिक समस्यांसाठी फक्त व्हायग्रा हे सोल्युशन नाही आहे. तुम्हाला त्यासाठी काही परिश्रम घ्यावेच लागतील आणि घरच्या घरी तुम्हाला चांगले उपचार करून घेता येतील. तर जे काही मी तुम्हाला पॉईंट सांगितले ते पॉईंट तुम्ही आजपासून जर ॲक्सेप्ट केले तर मला वाटतं की कोणालाही वर्षाचे म्हणजे 60 वर्षानंतर पण इरेक्टाईल डिस्फंक्शनचा प्रॉब्लेम येणारच नाही. धन्यवाद.